राज्यभरात सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केलाय. या प्रकरणी 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. काही तत्कालीन राजकीय नेते आणि अभिनेते यांचा या घटनेत कसा सहभाग होता याबद्दल त्यांनी याचिकेत सविस्तर माहिती दिली आहे. तर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेतील काही ठळक मुद्द्यांबाबत समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर. सर्वप्रथम दिशा सालियन ही एक तरुण, प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी व्यावसायिक होती. तिने मनोरंजन क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली होती. बॉलिवूड सुपरस्टार सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून ती काम करत होती. तिने या क्षेत्रात तिचं स्थान निर्माण केलं होतं. ती सामाजिक जीवनात सक्रिय होती. ती आर्थिकदृष्ट्या स्थिर होती. बनावट पोलीस अहवालांमध्ये जे दावे करण्यात आले त्याप्रमाणे तिला मानसिक त्रास किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तीचा तिचा कोणताही इतिहास नव्हता, असं या याचिकेत नमूद करण्यात आले. 8 जून 2020 च्या रात्री दिशाचं जीवन अचानक आणि संशयास्पदरित्या संपलं. तिच्या मृत्यूच्या सभोवतालची परिस्थिती संशयास्पद होती. तरीही निष्पक्ष तपास करण्याऐवजी मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी विचारात न घेता घाईघाईने हे प्रकरण आत्महत्या म्हणून बंद केलं. परंतु दिशाचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार नसून तो पूर्वनियोजित हिंसाचाराचा प्रकार होता. तिच्यावर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचं सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. शिवाय आरोपींची कृती आणि तपासात तात्काळ राजकीय हस्तक्षेप केल्यामुळे हे सत्य लपवण्याचा जाणीवपूर्वक आणि पद्धतशीर प्रयत्न झाला असल्याचंही त्यांनी म्हटले. यासोबतच मुलीच्या मृत्यूमुळे आधीच दुःखात असलेल्या सतीश सालियन यांची काही व्यक्तींनी पद्धतशीरपणे दिशाभूल केली आणि आरोपींना वाचवण्यासाठी खोटी कथा सांगितली गेली. यामध्ये मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी रोहन रॉय आणि मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाचा मृत्यू आत्महत्या होती हे स्वीकारण्यास त्यांना भाग पाडल्याचंही या याचिकेत सांगण्यात आले. शिवाय सतीश सालियन यांच्यावर खोट्या गोष्टींचा भडीमार करून बनावट जबाबाचं पालन करण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी योग्य फॉरेन्सिक तपासणीचा अभाव, संशयास्पद प्रकरण घाईने आत्महत्या म्हणून घोषित करणं, प्रचंड सार्वजनिक मागणी असूनही अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी करण्यास दिलेला नकार, बनावट पोस्टमॉर्टम अहवाल आणि इतर महत्त्वाचे वैद्यकीय पुरावे या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही, असंही या याचिकेत म्हटलंय. 8 जून 2020 च्या रात्री मुंबईतील मालाड येथील दिशा सालियनच्या अपार्टमेंटमध्ये आधीच एक पार्टी सुरू होती. सुरुवातीला यात तिचा मंगेतर रोहन रॉय आणि काही जवळचे मित्र होते. परंतु त्यानंतर तिथे अनपेक्षितपणे काही व्यक्ती आल्या, ज्यात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरया, आदित्य ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि काही अज्ञात व्यक्तींचा समावेश होता. प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी, फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, योग्य शवविच्छेदन विश्लेषणाशिवाय घाईघाईने केलेले अंत्यसंस्कार या सगळ्या गोष्टींमुळे दिशा सालियनवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय. तसेच सुरुवातीला मालवणी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी रोहन रॉय आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली होती. मी या लोकांच्या दबावात असल्याने दिशाचा मृत्यू अपघातामुळे झाला असावा असा माझा समज झाला. परंतु या लोकांच्या प्रभावातून बाहेर आल्यानंतर एका YouTube चॅनेलवर आशुतोष पाठक हे माझ्या मुलीच्या हत्येच्या रहस्याचा सतत पाठलाग करत असल्याचं माझ्या लक्षात आलं. यावेळी ते रशीद खान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर चर्चा करत होते, ज्यात दिशाच्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यातून वडील म्हणून काही गोष्टी मला जाणवल्या. रुग्णालयात जाण्यापासून तर दिशाच्या अंत्यसंस्कारापर्यंत आणि त्यावेळी नारायण राणे, नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी केलेले प्रयत्न, यातून दिशाच्या आत्महत्येची कहाणी खोटी आणि बनावट असल्याचं मला आढळलं. दिशाला गप्प करण्यासाठी तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी ताबडतोब यात हस्तक्षेप केला. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि पुरावे दडपून टाका, प्रत्यक्षदर्शींना धमकी द्या,
पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा असे आदेश दिल्याचं सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत सांगितलंय. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी दिशाचा मृतदेह 14व्या मजल्यावरून खाली पडल्याचं सांगण्यात आलं तिथे रक्ताचे डाग नव्हते. तसेच तिच्या डोक्यावर, हाडांवर किंवा चेहऱ्यावर अशी कोणतीही जखम नव्हती. परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबत खोटं सांगण्यात आलं. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांसोबत छेडछाड करण्यात आली. इमारतीतील आणि आजूबाजूच्या भागातील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. आरोपींच्या मोबाईल लोकेशन रेकॉर्डकडे दुर्लक्ष केलं. आत्महत्या असल्याचं सिद्ध करण्यासाठी फोन रेकॉर्ड आणि डिजिटल फॉरेन्सिक पुरावे जाणून बुजून मिटवले गेले. दिशाचा मृतदेह जिथे सापडला त्या ठिकाणी रक्ताचा एक थेंबही नव्हता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. मृत्यूनंतर मृतदेह नैसर्गिकरित्या पडण्याऐवजी तिथे ठेवण्यात आला असं यातून दिसतं. मात्र अधिकृत पोलीस केस फाईलमध्ये बनावट आणि फोटोशॉप करून फोटो टाकण्यात आले. दिशाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता असं खोटं दाखवण्यात आलं असा दावाही सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत केलाय. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांनी सामूहिक बलात्काराचे फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी जाणून बुजून 50 तासांहून अधिक काळ पोस्टमॉर्टम करण्यास उशीर केला. आत्महत्येला समर्थन देण्यासाठी डोक्याला दुखापत आणि अनेक जखमा दाखवून खोटं बोलून बनावट आणि विरोधाभासी अहवाल तयार करण्यात आल्याचंही सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत सांगितलंय. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.